देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना दुःखितांचे दुःख जाओ ही मनाची कामना वेदना जाणावयाला जागवू संवेदना दुर्बळांच्या रक्षणाला पौरुषाची साधना सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना। अशा प्रकारे कृतीशील कार्यक्रम करण्यासाठी इचलकरंजी शाखा एक महत्त्वाचं काम करते असं मला वाटतं। तर याच उपक्रमांमध्ये आणखी एक उपक्रम असा म्हणजेच फक्त बौद्धिक आपलं मैदानी वगैरे असं नाही, म्हणजे त्यामध्ये शिबिर पण होतात, पण फक्त शिबिर वगैरे न घेता वैचारिकदृष्ट्या पण आपण लोकांना कसं सक्षम बनवलं पाहिजे यासाठी संजय रुंदाळकर सरांच्या संकल्पनेतून विचारधन नावाची जी संकल्पना आली, तर त्यातून आपण जवळजवळ आतापर्यंत 12 महामानवांची पुस्तक काढली आणि आता जे एसएमांचं पुस्तक प्रकाशन होते ते या विचारधन मालिकेतलं 13वं पुस्तक प्रकाशन आहे। तर यासाठी संकल्पना ही संजय रुंदाळकर सरांची आहे। त्यासाठी या पुस्तकासाठी लेखन शरद वास्कर जे आता अन्निष्टे प्रधान सचिव आहेत आणि विभावरी नकाते या राष्ट्रसेवा दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आहेत, तर त्यांनी केलेलं आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला 2 प्रमुख पाहुणे म्हणजेच सुनील स्वामी सर आणि अमर कांबळे सर हे आपल्याला लाभलेले आहेत। तर प्रस्तावना थांबवून मी त्या आता दोघांची ओळख करून देतो। आजचे आपले पहिले प्रमुख पाहुणे म्हणजे प्राध्यापक डॉक्टर अमर कांबळे, मान्य श्री अण्णासाहेब डांगे महाविद्यालय हातकणंगले येथे ते सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतात। करुणा बहुउद्देशीय संस्था, नालंदा ग्रंथालय, नालंदा प्रशासकीय सेवा अकादमी यासारख्या संस्थेमध्ये ते अध्यक्ष म्हणून काम पाहतायत। विविध तरुणांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी सर मार्गदर्शन करत आलेले आहेत आणि अजूनही ते करत आहेत। रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलचे ते सदस्य आहेत। जिल्हा दक्षता संनियंत्रण समिती महाराष्ट्र शासनाचे ते माजी सदस्य राहिलेले आहेत। मराठी आदिवासी साहित्य यासारख्या नामांकित पुस्तकाच्या प्रकाशनासहित त्यांनी आजवर अनेक पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत। श्रीलंका, थायलंड अभ्यास दौरा अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख पाहुणे म्हणजे सुनील स्वामी सर, जे आपल्या जवळच्या कोरोची गंगानगर येथे असलेल्या रत्नागिरी हायस्कूलमध्ये गेली 27 वर्षे गणित विषयाचं अध्यापन करत आहेत। त्याचबरोबर ते गणित विषयासाठी वेळोवेळी रिसोर्स पर्सन म्हणून अवेलेबल राहिलेले आहेत। त्याचबरोबर SSC बोर्डात भूमिती या विषयासाठी पेपर सेटर आणि मॉडरेटर म्हणून पण सर काम पाहतात। अमर कांबळे सरांच्या सारखंच ते इतर मुलांना स्पर्धा परीक्षा, इंजिनिअरिंग, मेडिकल या ठिकाणी ॲडमिशनसाठी ते मार्गदर्शन करत असतात। या व्यतिरिक्त सामाजिक कामामध्ये स्वामी सरांचं योगदान म्हणजे सध्या ते महाराष्ट्र अन्निष्टे राज्य प्रशिक्षण कार्यवाह या पदावर कार्यरत आहेत। ऐसे म तुम्ही आमच्या अंतरंगी असंख्यात ज्योतिर्दळे लाविली जरी दाट अंधार आहे सभोवती तरी आमुची वाट ते जाळली तुम्ही फक्त तुम्हाला जो व्यक्ती जो महामानव प्रिय वाटतो, आचरणीय वाटतो, आपल्या आयुष्यामध्ये ज्याचं एक आपल्याला काय म्हणूया एक मार्ग दाखवणारा प्रकाश वाटतो, त्या व्यक्तीला तुम्ही समोर ठेवा। त्यांना बापताना ज्यावेळेला एसएम होते तर शब्द किती सुंदर आहेत, एक शब्दाचं सामर्थ्य काय आहे हे आपण या गाण्यात पाहू शकतो। माणसं आहेत, हा कार्यक्रम खूप मोठ्या स्वरूपात होत नसला तरी माझ्या समोर आणि माझ्या सोबत जी माणसं आहेत ती सगळी माझ्या मनापासून आवडती माणसं आहेत। आणि हा कार्यक्रमसुद्धा ज्या ठिकाणी ज्या वास्तूत होतोय ती वास्तू ज्यांनी आम्हाला घडवलं, म्हणजे सरांनी जसा उल्लेख केला, संकलक म्हणून मी आणि शरददादा काम करत होतो आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये संकल्पक म्हणून आणि आमच्यासोबत काम करत असताना आम्हाला मार्गदर्शन करायला म्हणून संजय रेंदाळकर सर सोबत होते। त्याचबरोबर इचलकरंजी शाखेच्या कार्याध्यक्ष इंद्रायणी पाटील या सगळ्या प्रोसेसमध्ये आमच्यासोबत होत्या।
आम्ही चौघंही आंतरभारतीचे विद्यार्थी आहोत। आंतरभारती विद्यालयाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरू आहे, म्हणजे त्याचा एक मोठा कार्यक्रम जरी डिसेंबरमध्ये पार पडला असला तरी ते वर्ष अजूनही सुरू आहे आणि त्या वर्षाच्या अंतर्गत 12वं पुस्तकसुद्धा आपलं प्रकाशित झालं आणि 13वं पुस्तकसुद्धा शाळेमध्ये प्रकाशित होतं आहे। या गोष्टीचा आनंद वाटतो आहे। त्याच्याबरोबरच आज प्रकाशन ज्यांच्या हस्ते होतं आहे, म्हणजे मला परवा दिवशी चर्चा करत असताना अमर कांबळे सरांचं आणि स्वामी सरांचं नाव आमच्या चर्चेत आलं, तेव्हा मनापासून आनंद झाला, कारण अमर कांबळे सर आणि स्वामी सर आणि संजय सर ही तिघंही माणसं मार्गदर्शक म्हणण्यापेक्षा मित्र म्हणून माझ्या नेहमी सदैव सोबत आहेत। त्यामुळे त्यांच्या हस्ते त्यांच्यासोबत प्रकाशन होणं ही अजून एक माझ्यासाठी मनापासून खूप छान वाटणारी गोष्ट आहे। विचारधन मालिकेतलं हे 13वं पुस्तक आहे। पहिली मालिका 10 पुस्तकांची जी होती त्याच्यामध्ये सुद्धा आमच्यासारखे वेगवेगळ्या शाखांचे वेगवेगळे कार्यकर्ते संकलक म्हणून काम करत होते आणि आत्ताच्या ह्या दुसऱ्या मालिकेतलं सुद्धा हे 13वं पुस्तक आहे। या मालिकेचा भाग होणं ही खूप आनंदाची गोष्ट वाटते आम्हाला, कारण कदाचित ही संधी मिळाली नसती तर कुठल्या तरी पुस्तकावर अशा पद्धतीनं आमचं नाव आणि आमचा फोटो असेल याची कल्पनासुद्धा केली नव्हती। त्याच्यामुळं एक खूप मोठी प्रोसेस पुढंही वाटेल। अजून पुढच्या 5-6 पुस्तकांचं काम सुरू आहे या सध्याच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये। येत्या वर्षात काही पुस्तकं प्रकाशित होत राहतील। आम्ही जसं ही मालिका सुरू करतो आहे त्याचप्रमाणे पुढची लिस्ट वाढत जाते की ह्यांच्यावर पुस्तक करायला पाहिजे, त्यांच्यावर पुस्तक करायला पाहिजे। त्याच्यामुळं हा एक जो समूह बनत चालला आहे त्या समूहाचा भाग बनण्याची संधी आम्हाला दोघांना मिळाली, त्याच्याबद्दल मनस्वी आनंद होतो आहे। आणि आज या प्रकाशनाच्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या हातात हे पुस्तक ठेवताना सुद्धा खूप आनंद वाटतो आहे। SM जोशी हे नाव खरं तर कार्यकर्ते म्हणून काम करत असणाऱ्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांना सुद्धा खरं तर माहीत नसतं, किंवा SM कोण आहेत आणि SMांचं काय नेमकं कर्तृत्व काय आहे किंवा त्यांचा रोल काय होता सेवा दलात हे बऱ्याच जणांना माहिती नव्हतं। आम्ही सुद्धा बऱ्याच जणांनी खूप वेळा काही लोक बोलत असताना संदर्भ म्हणून SMांचं नाव ऐकलेलं होतं, पण जेव्हा हा विषय समोर आला आणि हे व्यक्तिमत्व समोर आलं आणि त्यांच्याबद्दल थोडं वाचत जायला मध्ये मध्ये आम्ही तिघं चर्चा करायचो, तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मला ते कार्यकर्ते म्हणून जेवढे भावले आचरणीय वाटले तेवढेच मला ते माणूस म्हणून सुद्धा खूप जवळचे वाटले। म्हणजे आज आमची भेट व्हायचा संबंध नाही, यातल्या काही जणांची भेट झाली असेल, काही जणांना त्यांना अनुभवता आला असेल। आम्हाला जरी भेटता आलं नसलं तरी त्यांचा एकूण स्वभाव, त्यांचं व्यक्तिमत्व, काही त्यांना भेटलेल्या काही जणांकडून मी जे किस्से ऐकले, म्हणजे एक सुदैवाची गोष्ट अशी आहे की त्यांच्या बऱ्याच भेटी झालेल्या होत्या आणि त्यांच्याकडनं मला SMांच्याबद्दल बरंच ऐकायला मिळालं। तर एवढं प्रेमळ आणि मृदू अशा स्वभावाचं ते एक व्यक्तिमत्व होतं, त्याच्यामुळं त्यांच्याबद्दल एक ओढ आपसूक निर्माण झाली आणि त्याच्यामुळं मनापासून हे व्यक्तिमत्व समजून घ्यावं असं पुढे वाटत गेलं। खरं तर सेवादल गेली 80 वर्ष सातत्यानं कार्यरत आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि याचा जर मुख्य उद्देश काय असेल तर तो हा एकच आहे की समताधिष्ठित समाज निर्माण करणं। आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये जर या संघटनेचे पहिले दलप्रमुख कोण होते या शोधापर्यंत आपण गेलो तर आपल्याला हे नाव भेटतं की राष्ट्र सेवा दलाचे पहिले दलप्रमुख SM होते। आणि दुसरी अशी गोष्ट की आज आपण बरेच इथं समोर तर कार्यकर्ते आहेतच, पण संपूर्ण महाराष्ट्रात सेवा दलाचे कार्यकर्ते काम करतात। तर सेवा दलाचं जर आपण संविधान बघायला गेलो आणि ही संघटना कुठली उद्दिष्ट घेऊन काम करते हे जर आपण वाचायला गेलो, समजून घ्यायला गेलो, तर त्याचासुद्धा आम्ही एक उल्लेख या पुस्तकामध्ये केला आहे। ती उद्दिष्ट आम्ही या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेली आहेत। त्याचं कारण असं की ती उद्दिष्ट SMांनी लिहून आपल्यासमोर ठेवलेली आहेत आणि ती 14 उद्दिष्ट मी जेव्हा वाचली तेव्हा मला असं जाणवलं की सेवा दल 80 वर्ष काम करतंय, पण ती उद्दिष्ट 80 वर्षांपूर्वी लिहिली गेली असली तरी ती आजच्या काळात सुद्धा सेवा दलासाठी आणि सेवा दलाचं काम पुढे नेणाऱ्यासाठी प्रत्येक परिवर्तनवादी कार्यकर्त्यासाठी उद्दिष्ट म्हणून तितकीच महत्त्वाची आणि तितकीच काळाला सुसंगत वाटणारी आहेत। त्याच्यामुळं या दृष्टीनं सुद्धा SM अण्णांचं महत्त्व आपल्यासमोर उभं राहतं। जेव्हा आपण सेवा दलाची काय म्हणूया रचना म्हणून किंवा सेवा दल काय आहे, कुठली उद्दिष्ट आहेत, कार्यपद्धती काय असावी आणि याच्याबद्दल ज्यांनी अभ्यास करून आपल्यासमोर काहीतरी साहित्य मांडलं की जे पुढं कार्यकर्त्यांनी वाचावं, तर या प्रोसेसमध्ये आपण जेव्हा शिरत जाऊ किंवा पुढं वाचत जाऊ तेव्हा वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला SM अण्णा भेटतील असं मला वाटतं। SM अण्णांचं जर एकूण व्यक्तिमत्व घडण्याचा किंवा त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता असा जर विचार केला तर अर्थात त्यांची गांधीजींच्या विचारांवरती नितांत श्रद्धा होती आणि त्याचबरोबर जयप्रकाश नारायण आणि डॉक्टर राम मनोहर लोहिया
ही जी परंपरा होती त्या परंपरेतले एक सच्चे समाजवादी म्हणून मला एस एम अण्णा वाटतात. त्याचबरोबर एस एम अण्णाच्याबद्दल काही जणांनी जे गौरवोद्गार उच्चारले होते त्याचासुद्धा समावेश आम्ही या पुस्तकामध्ये केलेला आहे. तर त्यातलं डॉक्टर लोही यांनी त्यांच्याबद्दल उच्चारलेलं वाक्य मला खूप आवडलं. ते असं होतं की एस एम म्हणजे तुरुंग, मतपेटी आणि फावडे या त्रिसूत्रीचं प्रतीक होय. हे या अर्थानं मला खूप विशेष वाटलं की वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये काम करत असताना एस एम अण्णा बऱ्याच वेळेला तुरुंगामध्ये होते. मतपेटी या अर्थानं की त्यांचं राजकारणातलं काम आणि राजकारणातल्या त्यांनी त्यावेळी घेतलेला ठोस भूमिका या अनेक अर्थांनी आज अभ्यास करून पाहण्याजोग्या आणि पडताळून पाहण्याजोग्या मला वाटतात. आणि त्याचबरोबर फावडं म्हणजे एक आपण काय म्हणू शकतो की ग्राउंड लेवलला कार्यकर्ता म्हणून जे काम अपेक्षित असतं संघटनेमध्ये, फक्त पदाधिकारी किंवा फक्त एक दलप्रमुख त्यांनी उद्दिष्ट दिली आणि ते फक्त सिनियर म्हणून राहिले तर असं नाही. तर फावडं म्हणजे हे त्रिसूत्री युक्त असं ते प्रतीक म्हणून लोही यांनी त्यांचा उल्लेख केलेला होता. एस एम यांच्याबद्दल वाचत असताना अजून एक माझ्या वाचनात आलं ते म्हणजे नानासाहेब गोरेंनी त्यांच्याबद्दल उच्चारलेलं वाक्य होतं की एस एम हा देशापुढील नैतिक दीपस्तंभ आहे. म्हणजे देशापुढचा तर तो नैतिक दीपस्तंभ आहेच, पण आपण जे सेवादलाचे कार्यकर्ते म्हणून काम करत आहोत त्यांच्यासाठी जर खऱ्या अर्थानं कुठला नैतिक दीपस्तंभ, म्हणजे दीपस्तंभ हा शब्द आपण बऱ्याच वेळेला वापरतो ऐकतो, पण नैतिक दीपस्तंभ हा शब्द मला अधिक भावला. त्यांचं एक स्वप्न होतं एस एम अण्णांचं, ते असं की राष्ट्र सेवादल हे महत्त्वाचा भाग ठरावं राष्ट्राच्या घडणीमध्ये, जडणघडणीमध्ये सेवादलानं प्रमुख भाग घ्यावा. आणि तो फक्त स्वातंत्र्याच्या काळात नव्हे तर देश पुढं जात जाईल तसा तसा सेवादलानं आपला वाटा त्याच्यामध्ये सतत नोंदवत राहावा. आणि त्या दृष्टीनं गेली 80 वर्ष सेवादल कार्य करत आलेलं आहे. पण आत्तासुद्धा पुन्हा काही गोष्टींची, काही व्यक्तिमत्वांची उजळणी करणं आणि ते समजून घेणं मला महत्त्वाचं वाटतं. त्याचबरोबर सेवादलाची उद्दिष्ट जशी त्यांनी दिली तसंच मला अजून एक महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे असं की फक्त उद्दिष्ट देऊन ते थांबले नाही आहेत. सेवादलानं कशा पद्धतीनं काम करावं, धोरणं काय असावीत यासंबंधी त्यांनी एक वाक्य असं लिहिलेलं होतं, राष्ट्रसेवादल ही स्वयंसेवक संघटना म्हणून उभी करावयाची नसून ती एक शैक्षणिक संघटना असे त्याचे स्वरूप राहिले पाहिजे. ते कुठल्या अर्थानं तेही त्यांनी पुढं स्पष्टीकरण दिलेलं आहे की राष्ट्रसेवादलानं शैक्षणिक संस्था म्हणून काम करायचं आहे. शिक्षणाचं एक महत्त्वाचं अंग म्हणजे तरुण पिढीला आणि जनतेला नवभारताच्या निर्मितीसाठी संस्कार देण्याचं काम आहे. जाती, जमाती, धर्म, लिंग कितीही असले तरी नवभारतात समानता आली पाहिजे. आणि याच दृष्टीनं मला समानता आणि समाजवाद या दोन्ही गोष्टी जर कुणी सांगितल्यानंतर फार पटकन समजल्या असतील तर त्या एकतर मी अलीकडे ऐकलेलं होतं गणेश देवी सरांचं, पण त्याच्या मागं सोपी उदाहरणं आणि खूप सोप्या पद्धतीनं तरुणांनासुद्धा विश्वासार्ह वाटेल आणि तरुणांनासुद्धा ते समजून घेण्याची इच्छा होईल अशा पद्धतीचं जर कुणी लिहिलं असेल तर ते मला एस एम अण्णांचं वाटलं. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट मी नमूद करते आणि थांबते. समाजवादी शिकवण लोकांना देणं हे स्त्रियांना चांगलं जमेल अशा अर्थानं एस एम अण्णांनी काही ठिकाणी नोंदवलेलं आहे. तर ते मला खूप वेगळ्या दृष्टीनं महत्त्वाचं वाटलं कारण त्यांनी स्वतःच्या आयुष्याच्या संदर्भसुद्धा त्या अर्थानं एक जोडलेला आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की आई कुटुंबासाठी जे करत असते तेच समाजवाद समाजाच्या क्षेत्रात शिकवण देतो. समाजवादाची शिकवण काय, समाजवाद म्हणजे काय हे खूप व्यापक पद्धतीनं समजून घेत असताना हे उदाहरण मला खूप सोपं आणि सहज समजणारं वाटलं. गरीब, मागास, हरिजन स्त्रियांना इतर समाजाबरोबर आणण्याचं कार्य स्त्रिया जास्त प्रभावीपणे करू शकतील, म्हणून पुरुषांपेक्षा जास्त चांगल्या कार्यकर्त्या या स्त्रिया असतील असं मला वाटतं असं त्यांनी म्हटलं आहे. आणि माझ्या ज्या काही थोड्या उदार भूमिका आहेत, एस एम अण्णा असं म्हणतात की माझ्या ज्या काही थोड्या उदार भूमिका आहेत त्या बनवण्यात सेवादलातील स्त्रियांचा खूप मोठा वाटा आहे आणि हे मी प्रांजळपणे कबूल केलं पाहिजे. त्यामुळे सेवादल घडवत असताना, घडत असताना त्यांनी स्त्रियांबद्दल व्यक्त केलेलं हे मत असेल किंवा गोपाळ नेवे सरांनी जे प्रस्तावना लिहिलेली आहे त्या प्रस्तावनेमध्ये पूर्ण एक परिच्छेद एस एम अण्णा तरुणांच्याबद्दल काय मत व्यक्त करत होते त्याच्याबद्दल आहे. म्हणजे तरुणांनी राजकारणात उडी घ्यावी या शब्दामागं त्यांचा मतितार्थ असा होता की निर्भीडपणे तरुणांनी या राजकारणात उतरावं आणि व्यक्तिनिष्ठा, व्यक्तिप्रेम न बाळगता त्याच्या पलीकडे जाऊन स्वतःचा विवेक जागृत ठेवून समाजाचं आणि परिस्थितीचं भान ठेवून तरुणांनी राजकारण करावं. या सगळ्या पद्धतीनं त्यांचं व्यक्तिमत्व मला खूप जवळचं वाटलं. यानंतर मी पुस्तकाच्या काही भागांचा फक्त तुम्हाला परिचय करून देते. अर्पण पत्रिका या पुस्तकाची जेव्हा आम्ही करायला घेतली तर अर्थात ती संजय सरांची संकल्पना होती, पण ते खूप वेगळं वाटलं मला.
हे पुस्तक आम्ही अर्पण केलं आहे ते आदिवासी भागात आनंदवन उभे करणारे बाबा आमटे आणि साधनाताई आमटे, अंबेजोगाईसारख्या ठिकाणी मानवलोक उभे करणारे द्वारकादास लोहिया आणि शैलाताई लोहिया व राष्ट्र सेवा दलाचे कलापथक आपल्या खांद्यावर घेऊन फिरणारे सदानंद वर्दे आणि सुधाताई वर्दे या सहजीवनाचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या दाम्पत्यांना, त्यांच्या स्मृतींना व कृतीला आम्ही हे पुस्तक सविनय अर्पण करतोय. या पुस्तकासाठी प्रस्तावना गोपाळ नेवे सरांची लाभली. राष्ट्र सेवा दल महाराष्ट्राचे ते सध्या राज्य कार्याध्यक्ष आहेत. त्यांनीसुद्धा वेळोवेळी आम्हाला या पुस्तकाच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पुस्तक साथी प्रकाश परांजपे यांच्या सहकार्याशिवाय, यांच्या फंडिंगशिवाय आज कदाचित होऊ शकलं नसतं. माझी कार्यकारी विश्वस्त आहेत ते राष्ट्र सेवा दलाचे, ते औरंगाबादमध्ये आहेत. खरं सांगायचं झालं तर माझी शरददादांची त्यांची भेट नाही किंवा परिचयसुद्धा फारसा नाही. हां, पण त्यांनी तो विश्वास आमच्यावर व्यक्त केला आणि हे पुस्तक करण्याची संधी आम्हाला दिली. तर या निमित्तानं मी गोपाळ नेवे सर आणि साथी प्रकाश परांजपे सर यांचेसुद्धा आभार मानू इच्छिते. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे पुस्तक करण्याची आम्हाला संधी दिल्याबद्दल, आमच्यासोबत सातत्यानं उभं राहिल्याबद्दल संजय सरांचे सुद्धा मी आभार मानेन. विद्याधर कांबळे सरांनी या पुस्तकाचं मुखपृष्ठ केलेलं आहे. हे मुखपृष्ठसुद्धा बरंच बोलकं आहे अण्णांचं व्यक्तिमत्व समजावून सांगण्यासाठी. तर हे मुखपृष्ठ केल्याबद्दल विद्याधर कांबळे सरांचे आभार मानते. बऱ्याच जणांची याच्यामध्ये नावं नसतील, पण हे पुस्तक घडण्यामध्ये खूप जणांचे हात आमच्यासाठी महत्त्वाचे ठरलेले आहेत. तर त्या सगळ्यांच्या योगदानासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानते. सर, त्यानंतर संजय रेंदळकर सर, हे जसे आम्ही ह्या शाळेचे विद्यार्थी असताना, माजी विद्यार्थी असताना आमच्यावर के.एम. आवळे सरांचा राष्ट्रसेवा दलातून झालेला संस्कार आणि त्या संस्काराची परतफेड करण्याचं किंवा त्यातून ऋण व्यक्त करण्याचं काम हे आम्हाला करायचं होतं आणि त्याची परतफेड आमच्याकडून अंशतः होण्यासाठी या पुस्तक रूपाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. विवेकी विचार करणाऱ्या व ते मांडणाऱ्या तमाम तरुणांना मी आव्हान करतो की आपणही थोर महामानवांचा विषयी जाणून घेण्याचे व त्यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचवण्याचे हिरिरीने काम करायचं आहे आणि भाग घ्यायचा आहे. तसेच SM हे पुस्तक खरेदी करून आम्हा सहकार्य करायचं आहे. SM जोशींचे जीवनकार्य जेव्हा आपण सांगतो तेव्हा त्यांचा SMांचा जन्म 12 नोव्हेंबर 1904 रोजी जुन्नर या गावी झालेला आहे. त्यांचं प्राथमिक शिक्षण गोळप, त्यांच्या मूळ गावी रत्नागिरी जिल्ह्यातील गोळप या गावी झालेलं आहे. त्यांनी अर्थशास्त्राची पदवी फर्ग्युसन कॉलेजातून घेतलेली आहे आणि हे करत असताना त्यांना ह्या कालखंडामध्येच 1928 रोजी स्वामी श्रद्धानंदांची हत्या झाली आणि त्यावेळी SM हे असं वाटत होतं की SM आपला मार्ग बदलतील आणि ते वेगळ्या क्षेत्रात जातील असं जे भासत होतं ते युसुफ मेहर अली यांच्या युथ लीग, जेव्हा काँग्रेसची युथ लीगचा कार्यक्रम झाले आणि युसुफ मेहर अली यांनी त्यांच्यासाठी SM आणि इतर सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी म्हणजे तरुणांसाठी जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनामुळे SM पुन्हा ह्या कार्यक्षेत्राला वाहून घेतलेले आहेत. मी या पुस्तकातले काही विचारधन तुमच्यासमोर सांगत असताना असं सांगू इच्छितो की स्वातंत्र्य लढ्याचा भाग होऊन तुरुंगात गेलो नसतो तर जीवनाला कोणती दिशा लागली असती हे सांगणे फार कठीण आहे. कदाचित ते अधिक संकुचित झाले असते. समाजातील सर्व स्तरातील लोकांबरोबर घनिष्ठ संबंध जडला नसता, सहानुभूती व्यापक बनली नसती. हे असं का म्हणतात? कारण तो कालखंडच असा होता. कारण एका बाजूला विधायक काम करणारे फार कमी लोक होते आणि अविघातक काम हे जोमानं चालत होतं आणि हे चालत असताना आपल्याला एक मार्गदर्शक लाभावं लागतात. ते मार्गदर्शक लाभण्यासाठी
युसुफ मेहराली, त्याचबरोबर नानासाहेब गोरे त्यांचे मित्र, त्यानंतर चळवळीतले अनेक कार्यकर्ते थोर विचारवंत त्यांच्या पाठीशी होते. त्याचबरोबर मला अनेक दुसरं एक वाक्य सांगायचं आहे जे त्यांनी 1952 आणि त्यानंतर 68च्या दरम्यान आपलं राजकारणाच्या सानिध्यात असताना ते असं म्हणत होते की विधानसभा हे सर्वपक्षीय व्यासपीठ आहे. येथे आपण जी भाषणे करतो ती चौपाटीवरील भाषणे नाहीत, भाषणे नव्हेत. येथे विचारपूर्वक बोलले पाहिजे. विधानसभा हे विक्रमादित्याचे न्यायासन आहे. हे जे वाक्य आहे हे सांगत असताना आज जो कालखंड आहे, आज जे भाषणं होतात किंवा आज लोकसभा विधानसभामध्ये वेगवेगळे नेते मंडळी आपले जे कार्य सांगत असतात किंवा बोलत असतात त्याचा आणि ह्या वाक्याचा जेव्हा मी तुलना करतो तेव्हा निस्वार्थपणे काम करण्यासाठी आणि खरंच प्रामाणिकपणे काम करण्यासाठी एसएमांनी झटलेले आहेत. एसएम त्याची प्रस्तावना लिहिणारे डॉक्टर अमर कांबळे स्टेजवर आहेत. आणि आम्हाला जसं तुम्हाला कॉन्फिडन्स आला ना की मी लिहू शकतो किंवा मी जमवू शकतो, तर आम्ही ही पुस्तक निर्माण करू शकतो. हा कॉन्फिडन्स अमर सरांनी त्यावेळेला दिला. आणि ती 125वी बाबासाहेबांची जयंती तिथं पहिलं बाबासाहेबांचं पुस्तक झालं आणि त्या बेसवर ही 13 पुस्तकं आता मला उगवलेली दिसत आहेत. ही आठवण मी यासाठी अधोरेखित करतोय की कुठल्याही कामाची सुरुवात छोटी असते, पण नंतर त्याचं काय बनू शकतं याच्या काय म्हणतो शक्यता असंख्य असू शकतात. सायन्सच्या लोकांना माहिती आहे पॉसिबिलिटीमध्ये किती पॉसिबिलिटीज असतात. तर त्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना पहिलं पर्व दुसरं पर्व आकडा मॅटर करत नाही. जेवढी काही महामानव या जगामध्ये होऊन गेलेले आहेत, ज्या महामानवांनी पुढच्या माणसांसाठी काही काळजी करून काही त्यावेळच्या प्रश्नांना भिडले आणि त्या प्रश्नातल्या ज्या काही फॉर्म्युलीज म्हणा आपण किंवा आपण असं म्हणूया की काही ठोकताळे किंवा चालण्याच्या पायवाटा असं वेगवेगळं त्याला विशिष्ट लावता येतील, पण त्या दिल्या त्यामुळं पुढच्या पिढीचं आयुष्य सुकर झालं. पुढच्या पिढीला एक वेगळ्या पद्धतीचं क्षितिज, वाढलेलं क्षितिज पाहायला मिळालं. त्याच्यामध्ये राष्ट्रसेवा दलाचा जन्म 80 वर्षापूर्वी होतो. त्याच्यामध्ये साने गुरुजी कधीही राष्ट्रसेवा दलाचे सदस्य रीतसर पावती करून नव्हते, पण राष्ट्रसेवा दल माझा श्वास आहे असं कुठला राष्ट्रीय अध्यक्ष म्हटला नाही आमचा, पण गुरुजी म्हणत होते की राष्ट्रसेवा दल माझा श्वास आहे. हे जे भानगड्याने हे समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं की टेक्निकली एखाद्याचं सदस्य होणं आणि मनपूर्वक त्या प्रोसेसचा भाग मानून एक मोठा संविधान परिवार म्हणजे आजचं उदाहरण आहे की आजच्या कार्यक्रमाचं स्वागत छात्रभरतीचं कार्याध्यक्ष करतो. त्याचं प्रकाशन करण्यासाठी आंबेडकर चळवळीतील एक महत्त्वाचं नाव जे स्वतः प्राध्यापक आहेत पेशानं, त्याचं प्रकाशन करण्यासाठी आणीसारख्या विवेकवादी संस्थेचे राज्याचे प्रशिक्षण प्रमुख आहेत, ज्यांनी वयाची 8 दशकं समाजवादी विचारामध्ये घालवली अशा आमच्या आधारवर नकाते कमलमध्ये दिसत आहेत. आणि ह्या वाटेवर चालणारे सगळी जे फॉलोअर्स म्हणून आहेत त्याच्यामध्ये विवेक वाहिनीची मुलं आपल्याला दिसत आहेत. आंतरभारतीचा स्टाफ आपल्याला इथं ज्यांनी आता प्रभार भागवत राणीच्यानंतर एस एन पाटील सरांनी घेतलेला आहे. ही सगळी मंडळी हे जो आता समोर समूह जमलेला आहे ना, हे बघितल्यावर मला एखाद्या बुकेकडे पाहिल्यासारखं वाटतंय. आणि हा संविधान परिवाराचा बुके. संविधान परिवाराच्या कन्सेप्टमध्ये जेव्हा जेव्हा असं प्रत्येकाला एकटं वाटेल तेव्हा तेव्हा ह्या साथींनी गुरुजींचंच आज सुट्टीदिन आहे त्यांच्या बलसागर भारत या गाण्यामध्ये एक शब्द येतो बघा, एक कडवं येतं, हातात हात घेऊन हृदयास हृदय जोडून ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायला लावून. ह्या 3 अटी न पूर्ण करता सगळ्या भानगडी सुरू झाल्या आणि त्यामुळे आपल्याला तेवढे गोंधळ येत आता. तर हातातला हात सर राहावा यासाठी ही जमावट आहे. हृदयास हृदय जोडण्याची प्रोसेस याच्यानंतरच तयार होणार आहे. हृदयास हृदय तेव्हा जोडलं जाईल जेव्हा हातात हात असतील. ह्या पूर्व अटी काय स्टेप न मांडलेले आहेत. गुरुजी तत्वज्ञानाचे विद्यार्थी होते, MA इंग्रजीमधून झालेलं आहे. कितीतरी पुस्तकं गुरुजींनी तत्वज्ञान पासून म्हणजे पाश्चिमात्य तत्वज्ञानाची कहाणीची पुस्तकं आहे इंग्रजीमधलं मराठीत आणून ठेवलेलं आहे. का? कारण पुढच्या पिढीला इंग्रजी एवढं जमेल नाही जमेल म्हणा किंवा त्यांना असं वाटलं असेल की हे काम माझ्याकडून झालं पाहिजे म्हणा, काही पण म्हणा,
तर 105हून जास्त पुस्तकं जर गुरुजींनी लिहिल्याने ट्रान्सलेट केले असतील तर ते केवढा मोठा खजिना आपण बऱ्याच वेळा वाचताना विसरतो. हे एक थोडं मला या निमित्तानं अधोरेखित करायचं आहे गुरुजींना नमस्कार करताना. आणि त्या पद्धतीनं आपलं वाचन एवढं विविधांगी पाहिजे. एक माणूस एवढं विविध लिहू शकतो तर आपण किमान विविध वाचायला तरी पाहिजे. लिहायची प्रोसेस नंतर सुरू होते, ते आपल्याला शिक्षकांना माहिती LSRW, त्याच्यामध्ये ते नंतर होईल रायटिंग. पण ही मुलं लिहिती व्हावीत याच्या अगोदर एक टप्पा आहे, ती वाचती व्हावीत. आणि जसं तुम्ही मार्गदर्शन करून वक्त्यांची कार्यशाळा केली त्यातली जवळजवळ याच्यामध्ये आहेत आणि त्यांनी पुढच्या शिबिरामध्ये त्यांची लेक्चर झालेली आहेत. म्हणजे ते काही अंशतः आपण म्हणू फलदायी अशा पद्धतीनं ते झालं होतं. आणि आत्ता ह्या मुलांनाच आपण विचारून ठरवून घेतलेलं आहे की तुम्ही कुठल्या पुस्तकात कुठं सहभागी होणार आहात का. आता असं म्हणूया की एक संयोग असा झाला की ह्या पुस्तकाचं पूर्ण फंडिंग एका माणसानं दिलं. आणि जेव्हा 13 पुस्तक झालेले तेव्हा विश्वास वाढला की ही माणसं ज्या पद्धतीने हे निर्माण करतायत ह्यांना आपण मदत करूया. तर ही प्रोसेस जिथंपर्यंत आलेली आहे तिथून पुढं जाण्यासाठी समोरच्या अनेकांची मदतीची गरज आहे. इथं समोर इकडं म्हणजे त्यांच्या मदतीची गरज आहे. पण शरद जसं म्हणाला की प्रत्येक पुस्तक घरामध्ये न राहता जेव्हा घराघरामध्ये जाईल, एकाच्या घरात न राहता, तर ते आम्हाला जास्त महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे आज खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे असे सांगणारे साने गुरुजी यांचा आज स्मृतिदिन. खरं तर आंतरभारतीय या शाळेमध्ये हा स्मृतिदिन, खरं तर शाळेचा कार्यक्रम सकाळी संपन्न झालाही असेल, पुन्हा एकदा या निमित्तानं आम्हाला या परिवाराचा भाग होता आलं याचा मनस्वी एक समाधान, कृतार्थता माझ्या मनाला आहे. या ठिकाणी आज एक आनंदाची, समाधानाची गोष्ट घडते आहे आणि त्याला मी एक साक्षीदार आहे याचा मनस्वी आनंदही मला होतो आहे. साथी SM जोशी यांच्या विचारांचं एक छोटेखानी पुस्तक, ज्याला आमच्या साहित्याच्या भाषेत पुस्तिका असं आपण म्हणू, त्याचं प्रकाशन संपन्न झालेलं आहे. या पुस्तिकेच्या निमित्तानं आयोजित छोटेखानी हा प्रकाशन समारंभ काही तांत्रिक बाबी लक्षात घेऊन आपल्या सगळ्यांना करायच्या आहेत. मला अशा पद्धतीच्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये रेंदाळकर सरांचा ज्यावेळी फोन आला त्यावेळी मला सरांना सांगावं लागलं की सर अशा काही गोष्टी आहेत, सार्वजनिकरित्या आपण वावरतो आहोत, त्यामुळे काही बंधनं पाळावी लागतील. त्याचं दुसरं कारण मी सांगतो की आपल्या सुरक्षतेची कुणालाही काळजी नाही, आपण चुकतो कुठं याची फार काळजी आहे. आणि आपण चुकल्यानंतर त्याचं सार्वजनिकीकरण कसं होतं आहे, कारण ज्यावेळी समाजात भूमिका घेऊन माणसं जगतात त्यावेळी त्या भूमिका घेऊन जगणाऱ्या माणसांच्याकडं अनेक वेगळ्या अंगानं लोक पाहतात. आणि म्हणून आपण ज्यावेळी अशा पद्धतीची सामाजिक सौहार्दाची, सामाजिक स्वास्थ्याची, जडणघडणीची, परिवर्तनाची भाषा घेऊन प्रबोधनाच्या चळवळीमध्ये काम करतो त्यावेळी वास्तविकरित्यासुद्धा ते जगणं फार अवघड आहे. आणि त्या अवघड प्रणालीचा आपण एक भाग असल्यामुळं कुणी शुभचिंतक आपल्या या सार्वजनिक उपक्रमामध्ये काही चुकीच्या गोष्टी करू नयेत म्हणून मी म्हणालो की थोडं आपण गंभीरतेनं घेऊ. माझं मनापासून मला विभावरी आणि शरद आपल्या दोघांना खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आहेत. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावं. खरं तर पुस्तकाचं प्रकाशन झालं असा अधिकृतरित्या बोलण्याचा अधिकार यांना आहे म्हणून मी तो वाक्य वापरलं नाही, पण त्या गोष्टीचा मी साक्षीदार आहे. मला याचा आनंद आहे. टाळ्या याच्यासाठी कोणत्याही गोष्टीची, म्हणजे तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावरचा मी आनंद बघितला बोलताना. रेंदाळकर सर दोन गोष्टी आहेत, म्हणजे राहून जायला नको म्हणून मी आत्ता सांगतो. विभावरी ज्या पद्धतीनं बोलली ते बोलल्यानंतर खरंच संकलकच पुस्तक संकलन करतात यावरती माझा विश्वास आहे.
म्हणजे काय होतं की लोक किंवा इतर माणसं म्हणतात की हां अरे मग ते संजय रेंदाळकर सर त्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. म्हणजे प्रसव वेदना ह्या प्रसवणाऱ्याला असतात आणि त्यानंतरचा जो निर्मितीचा आनंद आहे तो खूप देखणा असतो. खरं तर त्या प्रक्रियेतले तुम्ही डॉक्टर आहात, म्हणजे ती प्रक्रिया तुम्ही सुलभ केली असण्याची शक्यता आहे, परंतु हा नवनिर्मितीचा त्या वेदनेनंतरच्या समाधानाचा आनंदाचा जो भाग आहे तो खरंच संकलकाला खूप समाधानाचा आहे. संकलक हा तुमच्या माझ्यासाठी टेक्निकल शब्द आहे, नाहीतर तुम्हाला सगळे लोक लेखकच म्हणत असणार आहेत आणि तुम्ही लेखकाच्याच आनंदामध्ये आहात. त्यामुळे खूप आनंद आहे, तो लेखनाचाच भाग आहे. कारण असं की एखाद्या माणसाचं, म्हणजे आपण शाळेमध्ये आहोत म्हणून तुम्हाला मी पुन्हा त्या शाळेचं उदाहरण देतो. कल्पना विस्तार करा म्हणून एक शब्द दिला, एक वाक्य दिलं की त्याचा विस्तार करणं फार सोपं आहे. पण ज्या माणसाचं जगणं विस्तारित आहे त्याला एका वाक्यात करणं हे फार अवघड काम आहे आणि ते तुम्ही लोकांनी केलं. त्यामुळे तुमचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक, कारण हे काम सोपं नाही. SM जोशींच्या विस्तृत, व्यापक आणि सर्व समावेशक विचारांना वाक्यात रूपांतर करणं, एका वाक्यात रूपांतर करणं, आणि ती वाक्य फार दिशा देणारी आहेत आणि ती आपल्या सगळ्यांना फार महत्त्वाची आहेत. एखादा कसलेला पैलवान कुस्तीच्या तालमीमध्ये ज्यावेळी काम करतो किंवा आपण वेटलिफ्टर असाल किंवा स्पोर्ट्समध्ये असाल तर आपल्याला माहिती आहे की त्याचा जो काही डाएट असतो तो डाएट फॉलो होत असतोच, पण तरी पण त्याला खुराक म्हणून काजू आणि बदाम आधीमध्ये खायला देतात. तसं आमच्या चळवळीच्या प्रबोधनाच्या कसलेल्या पैलवानांना हा जो खुराक आहे तो फार महत्त्वाचा आहे. कारण काजू बदाम जसं छोटे छोटे दिसतात पण ते तितकेच महत्त्वाचं आपल्याला चपलक बनवणारं, स्फूर्ती देणारं, ऊर्जा देणारं काम करतात. तसं हे आपल्या संकल्पना अधिक वृद्धिगत करणारं, विस्तारित करणारं हे एक पुस्तक या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून विचारानं, बुद्धीनं वाचनप्रिय असणाऱ्या लोकांनासुद्धा कमीत कमी शब्दामध्ये अधिकाधिक आकलनाच्या पातळीवरती कसं जाता येईल ते फार तुम्ही लोकांनी काम केलं आहे. मी SM जोशींच्या अंतरंगाविषयी फारसं बोलणार नाही, कारण मी ज्या पद्धतीनं ड्राफ्ट केलेला आहे त्यामधले निम्मे शब्द विभावरीनी, 25% शब्द शरदनी आणि उरलेले 25पैकी 20% सरांनी, असं ते काम माझं बरोबर झालेलं आहे. त्यामुळे रिपिटेशन होता कामा नये म्हणून मी काळजी घेतो. नका दे मामा, आपण या ठिकाणी आहात, स्वामी सर या ठिकाणी आहेत, पाठक मामा या ठिकाणी आहेत, विनायक काका या ठिकाणी आहेत, सुवर्ण महोत्सवी या शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय मार्गदर्शक गुरुवर्य भागवत मॅडम या ठिकाणी आहेत. पुन्हा एकदा सुवर्ण महोत्सवी वर्षाची सुवर्ण संधी आमच्या पाटील सरांना मिळालेली आहे. जावळे मामा या ठिकाणी आहेत, बाकीचाही आपला इतर स्टाफ आहे. सगळ्यांना साक्षी ठेवून मला एक खूप सुंदर सांगायला आवडतं की प्राचीन काळामध्ये 12 वर्षाची तपश्चर्या, 14 वर्षाचा वनवास, 12 युगे ज्ञानसाधना वगैरे केल्यानंतर माणसाला ज्ञानप्राप्ती व्हायची. म्हणजे किमान घरातून 10-12 वर्ष तर त्या माणसानं बाहेर पडून साधना केल्यानंतर त्याला ज्ञानप्राप्ती व्हायची असं म्हणतात. मला सांगायला आनंद वाटतो की 12 पुस्तकानंतर जी ज्ञानप्राप्ती आणि अनुभव संपन्नता आपल्याकडे यायला पाहिजे होती ती 13व्या प्रतीमध्ये मला अधिक स्पष्टतेनं आलेली दिसली. कारण पहिल्या प्रतीचाही मी साक्षीदार आहे आणि उरलेल्या 12पैकी किमान 7 मी वाचलेले आहेत मनापासून. 3-4 माझ्याकडून राहून गेले असणार आहेत, परंतु मी जवळजवळ 6 ते 7 अगदी जवळून वाचलेले आहेत, अभ्यासलेले आहेत. आणि म्हणून 13व्या प्रतीचं, 13व्या आवृत्तीचं, 13व्या ह्या शृंखलेच्या मालिकेतील या पुस्तकाचं एक महत्त्व वेगळं आहे. तर या अंगानं आहे, कारण ही पुस्तिका आहे फक्त 48 पानाची, छोटीखानी 48 पानाची पुस्तिका आहे. आणि 48 पानाच्या पुस्तिकेमध्ये अशा एखाद्या माणसाला सामावून घ्यायचं आहे, अशा एका माणसाला समाविष्ट करायचं आहे. त्या माणसाची ज्ञानसाधना वेगळी आहे, त्या माणसाची भूमिका वेगळी आहे, त्या माणसाचं जगणं वेगळं आहे, त्या माणसाचं आसनं वेगळं होतं आणि त्या माणसाची विचारशलाका वेगळी होती. अर्थात शरदनी त्याविषयी त्यातले काही विचार वाचून दाखवले आणि विभावरींनी काही वाचून दाखवले. म्हणजे ज्या माणसानं त्या जीवन व्यवहाराला न्याय देताना नैतिकतेला फार मोठं प्राधान्य दिलं, ज्या माणसानं राष्ट्रवादाला फार मोठं प्राधान्य दिलं,
राष्ट्रीय एकात्मतेला फार महत्त्व दिलं, ज्या माणसानं सामाजिक समतेचा प्रचंड मोठा पुरस्कार केला, न्यायाची चीड म्हणजे अन्यायाची चीड आणि न्यायाची चाड असणारा ते व्यक्ती होता. म्हणजे राष्ट्रीयत्वाचा, अन्यायाविरुद्ध लढणारा, समतेच्या पुरस्काराचा विचार प्रवाह मानणारा असा एक माणूस की जो कामगारांच्या म्हणजे तुम्ही म्हणाला तसं की गांधींचा फार मोठ्या विचारांचा प्रभाव होता. मी आपल्याच पुस्तकात वाचताना मला एक गोष्ट अजून एक समजली की त्यांच्यावर कार्ल मार्क्सच्या सुद्धा विचारांचा प्रभाव होता. म्हणजे कामगारांच्या शोषणाकडे सुद्धा ते वेगळ्या अंगानं बघतायत, कारण कार्ल मार्क्सचा विचार आणि गांधींचा विचार याच्यामधला म्हणजे असा एक दुवा शोधून काढायचा आहे की जिथं समतेचा, मानवतेच्या सगळ्यांच्या विचारांचा विचार करायचाच आहे, पण त्याचबरोबर आपल्या शोषणमुक्त लढाईच्या व्यवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला काम करायचं. अस्पृश्यता निवारणामध्ये SM लोहिया, नाग गोरे असतील, जयप्रकाश नारायण असतील, म्हणजे ही जी मंडळी आहेत त्या काळातली एक विशिष्ट भूमिका घेऊन जगणारी मंडळी. त्या माणसांची नैतिक दहशत एवढी मोठी होती की भले भले म्हणजे बापूसाहेब काळजात सांगायचे, भले भले त्यांना म्हणजे दबकायचे की ही माणसं अशी होती. अगदी मग विधानसभेमधलं त्यानं वाचून दाखवलेलं विधान असेल किंवा अजून कुठलं असेल, अनेक गोष्टींच्या अंगानं फार महत्त्वाचा विचार या माणसाने दिलेला आपल्याला पाहायला मिळतं. पुस्तकाची मांडणी खरं तर पुस्तकाच्या म्हणजे माझ्यासारख्या माणसाला ज्यावेळी पुस्तकावर बोलायला बोलवलं त्यावेळी मी विचार केला की नेमकं कोणत्या अंगानं बोलायचं, आणि म्हणून मी सरांना म्हणालो की सर आपण काय पाठ करणार आहोत का एकमेकांच्या हे व्हायला, म्हणजे सर पुस्तकांवर बोला. आणि म्हणून मी पुस्तकावर बोलायचं म्हणून त्या पुस्तकाकडे जर बघितलं तर माझ्या लक्षात आलं की साहित्याच्या लेखनाच्या म्हणून काही कसोट्या असतात, म्हणजे समीक्षक म्हणून त्याच्याकडे बघताना मग त्या कसोट्यांचं आणि ह्या पुस्तकाचं काय करायचं. तर वक्ता प्रशिक्षण शिबिरामध्ये मी त्यावेळी बोललो होतो, पहा तुम्हाला सगळ्यांना आठवतं का बघा की त्याही शिबिरामध्ये मी बोललो होतो की घटना, प्रसंग, वातावरण निर्मिती, शब्द योजनेच्या सोबतच त्यांची आरोहावरोहाची योजना, या सगळ्या गोष्टी आपण काय करत असतो, ते पुस्तक खुलवण्यासाठी, ती घटना खुलवण्यासाठी आपण एक विशिष्ट योजना करत असतो. म्हणजे अगदी त्याच पुस्तकामध्ये जर तुम्ही इतरांची जशी SM बद्दलची गौरव बघितली तिथंच बरोबर वि. स. खांडेकरांचं पण आहे. तुम्ही जरा काढून बघा वि. स. खांडेकरांची भाषा तुम्हाला किती साहित्याची भाषा वाटते. म्हणजे साहित्याच्या भाषेच्या अंगानं या पुस्तकाकडं आपल्याला जर बघायचं झालं तर ह्या कसोट्यांचं काय करायचं, तर मी आपल्याला सांगतो की साहित्याकडं, लेखनाकडं बघण्याच्या ज्या पारंपरिक कसोट्या आहेत ती या कसोट्या या पुस्तकाला लावता येणार नाहीत, कारण हे पुस्तक चळवळीचं पुस्तक आहे. म्हणजे यशमांना खऱ्या अर्थानं आदरांजली व्हायची झाली तर कशी वाहता येईल याचं ज्वलंत आणि उत्तम आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे यशमांना अपेक्षित असणारा युवक यशमांसाठी म्हणजे समाजासाठी काम करतो. कारण यशमांचं अगदी वयाच्या उतरत्या काळखंडात सुद्धा SM आपल्या वयाच्या माणसांसाठी बोलत नव्हते, ते युवकांसाठीच बोलायचे. म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी युवकांनी त्या स्वातंत्र्य लढ्यात समर्पित व्हावं हेही ते म्हणायचे. आणि त्याचबरोबर देश संघटित बनवायचा असेल, सुजलाम बनवायचं असेल, सुफलाम बनवायचं असेल, देशाला जर नैतिक सक्षम बनवायचं असेल तर युवकांनी यामध्ये आपली आग्रही भूमिका घेतली पाहिजे असं म्हणायचे. आणि म्हणून मी या लेखनाकडे बघितलं की हे लेखन कसं आहे, तर लेखनाचे म्हणून काही फॉर्म्स असतात. त्या फॉर्ममध्ये हे लेखन रिपोर्टाजमध्ये येतं, हे लेखन केस स्टडीमध्ये येतं, हे लेखन इन्फॉर्मेशनमध्ये म्हणजे डाटाबेसमध्ये येतं. म्हणजे डाटा याच्यामध्ये तो इन्फॉर्मेटिव्ह फॉर्मॅटमध्ये ठेवलेला आहे, तो केस स्टडीचा आहे SM जोशींसारख्या माणसाचा, तो रिपोर्टाज पद्धतीनं तुमच्यासमोर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं सगळं आर्क जो आहे तो कॉम्प्रेहेन्सिव्ह पार्ट आहे, तो आकलनाचा पार्ट आहे. तुम्ही जर ते आकलन करून घेतलं, तुम्ही जर ते आत्मसात करून घेतलं तर तुमची आत्मशुद्धी ही अधिक अंगानं होण्यासाठी मार्ग सुखकर होणारं हे लेखन आहे. आणि म्हणून तुमच्या पुस्तकाचं मनापासून कौतुक या अर्थानं सुद्धा मला पाहायला मिळतं. नव्या पिढीच्या लोकांनी नव्या पिढीसाठी लिहिलेलं हे पुस्तक आहे असं मला आवर्जून या ठिकाणी सांगायला आवडेल, कारण या पुस्तकाची मांडणी तशी आहे. ह्या पुस्तकाला प्रचारकी मूल्य आहे. म्हणजे प्रचारकी मूल्य असणं हे साहित्यामध्ये गुण की अवगुण अशा पद्धतीचा वाद होऊ शकतो, परंतु या पुस्तकाचं प्रयोजनच ते आहे की मला SM जोशी लोकांपर्यंत पोचवायचे आहेत, SM जोशींच्या विचारशैली जनमानसात पोचवायचे आहेत. बरं ती का, कारण ती कालातीत आहे, ती आजही मला उपयोगाची आहे.
कारण अनेक वेळा सर मी तुम्हाला खरं सांगतो की अनेक वेळा असंही होईल आपलं की एखाद्या माणूस ज्यावेळी आपण उदाहरणार्थ संत तुकाराम आपल्याला पुढे भविष्यात संपादित करायचं, तर तुकाराम महाराजांचं त्या काळामध्ये जे विचार आहेत त्यातले कालातीत विचारच पुढे न्यायचे आहेत आपल्याला. SM असो किंवा अजून कितीतरी मंडळी की तुरुंगामध्ये जास्त घडते आणि ते शेवटपर्यंत त्यामुळं निर्धारण लढत राहील. तसं आपण या कोरोनाच्या कालावधीमध्ये स्थानबद्ध झालेलो आहोत आणि या स्थानबद्धतेचा कोण कसा वापर करतो आहे त्याच्यावरती त्याची पुढची लढाई अवलंबून आहे. आणि अशा वेळेला मला आनंद यासाठी होतो आहे की आमची ही तरुण मुलं अशा पद्धतीच्या कामामध्ये गुंतली, ही खूप आनंदाची गोष्ट. आणि अजूनही त्यांची क्षमता वाढली पाहिजे, ते अजून गतीनं पळाले पाहिजे, चालले पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी मिळून त्यांना प्रेरणा देण्याची, त्यांना काम देण्याची गरज आहे. त्यांना आवडतील अशा प्रकारचे विषय त्यांच्यासमोर ठेवण्याची गरज आहे आणि हे आपण चांगल्या पद्धतीने करूया. या निमित्तानं या पद्धतीनं पाळणारे सगळे तरुण त्यामध्ये विभा आणि शरद आणि त्यांना दिशा दाखवणारा आमचा संजय, या सगळ्यांचं या निमित्तानं कौतुक करतो. पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रम खूप चांगला आपण केलेला आहे. मराठीच्या एका चांगल्या वक्त्याच्या भाषणानंतर गणिताच्या शिक्षकाचा तास तुम्ही शिकले आहे. वेळापत्रकात ही चूक आहे. वेळापत्रकात पहिला गणितचा किंवा सायन्सचा तास असतो ना, नंतर मराठीचा तास होता. गणित चांगलं सोडून त्याला माहिती असलं तरी थोडं आणि वेळ झालेला असतो. परत SM पाटील पण पुढं आहे. तर या निमित्तानं SM जोशी यांचा अभ्यास या दोन तरुण मुलांचा झाला. आपण जर पुस्तक वाचलं तर आपला थोडा होईल. आणि या पुस्तकाचं मर्म काय आहे तर हे सगळं असं मांडणारा थोडा छोटासा जीवनपट दिला असला तरी त्याची व्यापकता गागर में सागर असं तुम्ही त्या पद्धतीने मांडलं आहे. तर त्या माणसाला जाणून घ्यावं, त्याच्याबद्दल काहीतरी समजून घ्यावं, काहीतरी त्यांचं वाचावं अशी उर्मी देणारं हे पुस्तक ही महत्त्वाची गोष्ट. आणि त्यामुळे तुम्ही पुस्तक हातात घेतल्यानंतर त्यांचं जरा व्यापक क्षेत्र मी SM काय आहे हे वाचावं असं तुम्हाला वाटेल. एवढी ताकद या पुस्तकानं तुम्हाला दिली, याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. 13वं पुस्तक आहे, इतकी पुस्तकं झाली, अजूनही पुस्तकं होती. गौतम बुद्धांचं पुस्तक होते ना, कोण फंडिंग करते का? ठीक आहे, कोण नसतील तर मी आहे म्हणून सांगायला. मला बुद्धांच्याबद्दल थोडंसं काहीतरी कळायचं आहे. मी काही लिहू शकत नाही. या सगळ्यांचं कौतुक आहे की यांची पुस्तकं आणि माझ्या आहे. तर पुस्तक लिहिणाऱ्यांच्याबद्दलचा हेवा या बसवेश्वरांचं होणार असेल, बसवेश्वरांचं तर त्याला मात्र मी फंडिंग करू शकतो थोडंफार, म्हणजे त्याच्यामध्ये थोडंफार. फक्त एकच आहे, अट माझी एकच आहे का की काळातील विचार बसवेश्वरांचे जे माणसाला पुढे येणारे जे विचार आहेत ते विचार आले पाहिजे. कारण ते अजून खूप किमान 2 पुस्तकांचा मार्ग मोकळा, किमान 2 पुस्तकांचा मार्ग मोकळा झाला. बुद्ध असतील, बसवेश्वर असतील. आपण अजून त्या श्रेणीमध्ये मला वाटतं संत आणि यांच्यामध्ये गेलेलो नाही. आता गेलो नाही आता, पण जावं. आणि त्याच्याबद्दलचं आकर्षण समाज सुधारण्याच्या वेळी जास्त आहे, बरोबर आहे. तर मी जाऊ. SM जोशी यांच्याबद्दल थोडं बोला असं म्हणत असताना विभा बोललेली आहे, शरद बोललेली आहे, अमर कांबळे सरांनी फार थोड्या शब्दामध्ये खूप व्यापक असं त्यांचं पट मांडलेलं आहे. मी सतत सेवा दलामध्ये असताना, अनिसमध्ये असताना एक शब्द वापरतो, ऐकतो, समाजवादी शील नावाचा. साखर काय आहे असं म्हटल्यानंतर खाल्ल्याशिवाय ती कळत नाही. साखरेचं वर्णन काय करणार? पांढरे असते, गोड गोड असते. काय गोड असते? गोड असते म्हणजे काय? किंवा मी लहान होतो जेव्हा अंकलपी जी होती, तुम्ही पण पाहिला असेल, अननसापासून सुरुवात आहे आणि त्याच्या पुढं मग इतर सगळी चित्र आली. त्या चौकटी ती सगळी चित्र एक आकाराचीच असते. म्हणजे माणसाचं पण चित्र एवढंच आणि अननसचं पण एवढंच. तर माझा असा समज झाला होता की अननस माणसावर मोठं असतं की काय. आणि ते खूप वर्षांनी गेल्या 15 वर्षापूर्वी मी अननस बघितला आहे. सगळे अननसच येत नव्हते. तसं प्रत्यक्षात ते अनुभवल्याशिवाय काही कळत नाही. तसं समाजवादी शील
म्हणजे काय जर तुम्हाला प्रश्न पडला तर तुम्ही काय अनुभवावं? मला वाटतं ते एस एम जोशींना अनुभवावं, एस एम जोशींना समजून घ्यावं. समाजवादीशील याचा एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून एस एम जोशी. एस एम जोशींच्याबद्दल बोलतो तेव्हा मला मामा समोर दिसतात. ते आणि त्यांची प्रसन्नता आणि पटकळपणा, विनोदी वृत्ती या सगळ्या गोष्टी ज्या एस एमांच्याकडे आहेत त्या बऱ्याच प्रमाणामध्ये मामांच्यामध्ये दिसत आहेत. तर अशा प्रकारची ध्येयष्टी असलेला हा माणूस एस एम म्हणजे काय? तर मी म्हटलं एस एम म्हणजे समाजवादीशील. एस एम म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य म्हणजे एस एम त्यांचं चरित्र आहे. एस एम म्हणजे ध्येयनिष्ठेनं अभ्यास करणारा. एस एम म्हणजे स्वतःला समर्पित भावनेनं स्वातंत्र्य चळवळीमध्ये झोकून देणारा. एस एम म्हणजे शब्द घडवणाऱ्या सूर्यासारख्या गांधींपासून धडे घेऊन पुढे येणारा. एस एम म्हणजे मार्क्सच्या पावलावरती पाऊल टाकून कामगार, कष्टकरी यांचं संघटन करून त्यांच्या जीवनामध्ये सुखाचे 4 क्षण येतील का यासाठी पाहणारा. पण एस एम म्हणजे मार्क्सची मर्यादा आणि त्याला गांधीची झालर लावणारा असा एक माणूस मला दिसतो. एस एम म्हणजे स्वातंत्र्य चळवळ तर आहेच. एस एम म्हणजे स्वातंत्र्यानंतरचं राजकारण आहे. एस एम म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आहे. एस एम म्हणजे नामांतराचा मोठाच लढा आहे. हे सगळं एस एम यांच्या या साधारण 84-85 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपल्याला वयाच्या 18व्या वर्षी आपल्याला लग्नाचे स्वप्न पडायला सुरुवात होते. लग्नाच्या प्रेमाची पडतात वेगळी. पण 18व्या वर्षी स्वातंत्र्याच्या चळवळीचा विचार करा. 18व्या वर्षी जातीभेदासाठी पर्वतीच्या आंदोलनामध्ये उतरण्याचा विचार करणारा आणि लग्नाचा विचार 36व्या वर्षी करणारा माणूस. म्हणजे मला वाटतं लग्नाला त्याला बहिरच पाडला असावं या लोकांनी, बाकीच्या नाहीतर ते लग्नच केले नसते साडीवरीच्या जात. तर असा एक वेगळा तरुण या तरुणांच्या मध्ये तुम्हाला दिसेल एस एम जोशी. पर्वतीच्या सत्याग्रहापासून त्यांचं राजकारण आणि समाजकारण सुरू होतं. पर्वतीचं सत्याग्रह काय आहे? 75 वर्षापूर्वी पुण्यामध्ये ज्योतिराव फुले यांनी आपला पाण्याचा हौद तेव्हा अस्पृश्य समाजात जाणाऱ्या माणसासाठी खुला केला. 75 वर्ष होऊन गेली होती आणि तरी पण पुण्यामध्ये सार्वजनिक हौद हे लोकांसाठी मोकळे करायला लोक तयार नव्हते. अशी ती परिस्थिती होती. अशा परिस्थितीमध्ये साने गुरुजी हे होतेच, बोलत होतेच. हे 18-20 वर्षांचे आहे, 20-22 वर्षांचे आहे. तेव्हा त्यांच्या मनामध्ये कल्पना आली की आपण पर्वतीच्या मंदिरामध्ये या सगळ्यांना घेऊन प्रवेश करायचा. आणि बाबासाहेबांचे एक अनुभव त्यांच्यावरती मला नाव नाही आलं, त्यांना घेऊन ते पर्वती चढायला गेले. सगळं नियोजन झालं, तिथं मारामारी झाली, या सगळ्या गोष्टी घडल्या आणि पुण्यातल्या त्या कर्मठ लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात सभा घेतली. त्या एस एम यांना मोठ्या कला तोंड द्यावं लागलं. या सगळ्या गोष्टी घडल्या. त्याची गंमत मला सांगतो. म्हणजे एस एम जोशी जसं एका बाजूला करत दिसतात आपल्याला, तसे ते विरोधी पण दिसतात. एका सभेमध्ये, त्यांच्या सभेमध्ये अस्पृश्यतेचं समर्थन करणाऱ्या सनातनींच्या सभेमध्ये, हजारो लोकांच्या सभेमध्ये एस एममध्ये बसले लोकांच्यामध्ये. आणि भालाकार भोपटकर, भाला नावाचा ग्रंथ होता, त्याचे संपादक भोपटकर, हे ते समर्थन करायला उभं. काय म्हणतात ते? गमत आहे. अरे अस्पृश्यता काय त्याच लोकांच्या बद्दल नाही, आम्ही आमच्या घरात पण पळतो, आमच्या बायकांच्याबद्दल पळतो. मासिक पाळी होती तेव्हा 3-4 दिवसामध्ये आम्ही त्यांना शिवत पण नाही. याला काय होतं आहे? असलं काहीतरी समर्थन. मध्ये बसले होते, टाळ्या झाल्या बाबा, लोकांनी टाळ्या वाजवल्या. टाळ्या छान झाल्यानंतर एस एममधून उभे राहिले आणि म्हणाले 4 दिवसानंतर नको तेवढं जवळ घेतात ते काय. ह्या सगळ्या विरोधकांच्या मध्ये हा एक माणूस, लोकांनी याला सगळ्या बाजून घेरलं, मारामारी सुरू होणार. तेवढ्या मित्रांनी काही त्यांना बाजूला काढण्याचा प्रयत्न केला. मी एस एममध्ये त्याने असं दिलं की त्यातनं मी एक गोष्ट शिकलो की इथनं पुढं धोतर नाही याचा विचार नसायला पाहिजे. अशा वेळेला धोतर असली तर अडचण होईल. म्हणजे या प्रसंगाकडे कसं बघावं, त्यातनं काय शिकावं, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिसतात. मी मगाशी शरदनं सांगितलं त्याप्रमाणे इमाम अली नावाचा एक वेश सर भूमिगत म्हणून त्यांनी काम केलं. किती प्रचंड काम केलं लक्षात घ्यायला पाहिजे.
म्हणजे इंग्रजांची सगळी गांधी नेहरू ही सगळी मंडळी तुरुंगामध्ये असताना ही दुसऱ्या पहिली सगळी नेते मंडळी की मूषक महालामध्ये येतात, कितीतरी दिवस सगळ्या देशभराच्या कामाचं क्रांतिकार्याचं नियोजन करतात आणि इंग्रजांचं थांगपत्ता लागत नाही. खूप उशिरा ही मंडळी पकडली आणि असंच भूमिकेतून फिरत असताना दाढी वाढलेली होती त्यांची आणि मग वरती टोपी घातल्याबरोबर अरे मला हे नाव चांगलं आहे म्हटलं, ते नाव स्वीकारलं आणि भूमिकेत राहून त्या पद्धतीने त्यांनी काम केलं. तर ती लढाई प्रचंड मोठी त्या माणसाने केली. स्वातंत्र्यानंतर लक्षात घ्यायला पाहिजे आपण, स्वातंत्र्यानंतर संविधान निर्मिती झाली. संविधानाने समाजवाद्यांचा काय संबंध याच्याबद्दल आपण वेगळं बोलू शकतो, पण हा एक माणूस असा आहे की संविधान हे या देशाच्या पुढच्या प्रगतीसाठी, विकासासाठी, सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये, संसारामध्ये सुखाची चार शेण्यासाठी किती महत्त्वाची आहे. आणि म्हणून आता जसं आपण संविधानाबद्दल काही गोष्टी करतो त्या गोष्टी केल्या पाहिजेत, तरुणांना ते समजावून सांगितलं पाहिजे. यासाठीचे प्रशिक्षण वगैरे घेणारा माणूस हे लक्षात घ्यावं. 52च्या निवडणुकीमध्ये, संविधानाच्या निवडणुकीनंतर पहिलीच निवडणूक आहे, 52च्या निवडणुकीमध्ये हा माणूस बाबासाहेबांना भेटतो. समाजवादी पक्षाच्या बाजूनं बाबासाहेबांच्या पक्षाबरोबर एकत्र येऊन निवडणुका लढायला यासाठी भेटत आहे. आदरणीय माझे सहकारी मित्र सर स्वामी सर आणि प्राध्यापक आंतरभारतीय विद्यालयाच्या माजी, आता म्हणायचं माजी, त्या आमच्या मुख्याध्यापिका भागवत मॅडम, सध्याचे प्रभारी असलेले मुख्याध्यापक पाटील सर, संस्थेचे सेक्रेटरी गणपतराव पाटील. हा कार्यक्रम ज्या कारणासाठी होतो आहे या ठिकाणी त्याची संकल्प करणारे वेदाळकर सर आणि आपण सर्व एका विशिष्ट अशा परिवारामधले जमा झालेले सर्व कार्यकर्ते मित्र. आज साने गुरुजींचा स्मृती दिवस आणि जयंती हे दोन प्रसंग आपण निश्चितप्रमाणे गेली 50-60 वर्षे आपण असं धर्म साजरे करतो, राष्ट्रीय कार्यक्रम करतो. या स्मृतिदिनाच्या दिवशी इचलकरंजीतील राष्ट्रसेवादलाच्या 2 कार्यकर्ते, एक विभावरी नकाचे आणि शरद वासके, या दोघांनी ज्यांच्या विचारातून आमची जडणघडण झाली ते आमचे नेते SM यांच्यावरती पुस्तिका लिहून ते पुस्तिका ज्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे. SMच्या बाबतीमध्ये आजच्या दोन्ही वक्त्यांनी खूप चांगली माहिती दिलेली आहे. त्यांच्या जीवनामध्ये महत्त्वाचे टप्पे काही गोष्टी राहणार सगळ्या यशवंत 50 पानाच्या पुस्तकामध्ये यशवंता सगळा वृत्तांत त्याचं जीवनपट त्याच्यामध्ये उल्लेख करणं, त्यात सामावून घेणं हे अत्यंत अवघड स्थिती. यशवंता परिचय आणि माझा परिचय हा 1957 सालापासून, म्हणजे अप्पासाहेब सारे पाटलांची 57च्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा मला मतदानाचा अधिकार मिळालेला होता. 1952च्या निवडणुकीमध्ये मी समाजवादी पक्षाचं काम करत होतो, पण मी मतदार नव्हतो, कारण त्यावेळेला 21 वर्ष वयानंतरच मतदानाचा हक्क असेल त्यावेळेला. त्यामुळे 57च्या निवडणुकीमध्ये शिरोळ तालुक्यातून समाजवादी पक्षाच्या वतीनं अप्पासाहेब सारे पाटील यांना उभं करण्याचा निर्णय घेतला आणि त्या निवडणुकीच्या वेळेला यशवंतांची पहिली त्या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी ज्यावेळी चर्चेला येत होत्या. कार्यकर्ते जेव्हा आम्ही सगळे तालुक्यातले जमत होतो, कारण मी शिरोळ तालुक्यातला मी कार्यकर्ता आहे, आणि कार्यकर्ते आम्ही जेव्हा जमत होतो तेव्हा उघडपणाने चर्चा व्हायची, टीका व्हायची, परंतु सार्वजनिक समाज पक्षाचं काम करत असताना मात्र सगळे एकजुटीनं काम करायचे. अशा प्रकारे काम करायची पद्धत होती त्या काळामध्ये. पैशाचा वापर शून्य. निवडणुका आल्या की आज आपण बघतो गाड्या, पैसे. आमच्याकडचं मुख्य वाहन म्हणजे आमची सायकल. त्या सायकलीच्या वाहनावरून आम्ही शिरोळ तालुका दररोज पलटा घालत होतो आणि तो प्रचार करत होतो. पदरच्या भाकरीचे डबे घ्यायचे, तालुक्यातून फिरत असताना कुठे नदी असेल त्या नदीकाठीपासून सगळ्या कार्यकर्त्यांनी जेवायचं आणि सायकल घेऊन आपापल्या गावाला निघून जायचं. म्हणजे या पद्धतीनं काम करायची ती पद्धत होती कार्यकर्त्यांची. अत्यंत कार्यकर्ते
कटाक्षानं हे पच्चे पाळत होते. कुणाच्या खिशामध्ये 10 रुपये नसायचे, पैसे नव्हतेच कुणाकडे. निवडणुकीमध्ये कधीही आम्हाला चहा देऊन पुढे कार्यकर्ते आम्ही फिरत असताना कुठं एखाद्या नेत्याकडे साडेपट्टे वगैरे आम्हाला भेटले, अरे चहा घ्या, काय घ्या. नाही, आम्ही आमचं काम करतो. जसं गोळा करत माणसं गोळा करत तालुक्यात फिरायचं आणि त्याचं गाव आलं की तो गावात राहायचा, पक्षीची माणसं पुढे निघून द्यायची. ही कामाची पद्धत होती. समाजवादी पक्षात समाजवादी स्टील मगाशी उल्लेख केला. समाजवादी स्टील म्हणजे काय? एसएमआयना एकाने विचारलं, तुला समाजवाद म्हणजे काय सांगताय तुम्ही? एसएमने सांगितलं, समाजवाद म्हणजे थोडक्यात आणि साधी गोष्ट, सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो. म्हणजे एखादं कुटुंब असतं, कुटुंबामध्ये कुटुंबाचे आई वडील दोघे असतात, 4 मुलं असतात आणि 4 मुलांचं हे आई वडील जे कुटुंब चालवत असतात. आणि मग त्या कुटुंबामध्ये एक मुलगा हा अपंग असतो आणि मग ते आई वडील त्या 3 मुलापेक्षा अधिक आत्मीयतेनं त्या मुलाची शुश्रूषा करतात, सांभाळ करतात, पालन पोषण करतात. तसं सरकार म्हणजे असंच आहे. ते सुदृढ आहे, ते सुखवस्तू आहेत, आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत, त्याच्यापेक्षा ते आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत. ज्यांना जीवन जगण्याकरता किमान वेतन किंवा पैसा मिळत नाही, त्यांच्याकडं तो पैसा, सरकारचा पैसा, सरकारच्या तिजोरीमध्ये येणारा जो पैसा आहे, महसूल आहे, तो पैसा कुणासाठी खर्च करायचा? सुखवस्तू असणारी माणसं जे आहेत त्यांच्यासाठी तो पैसा खर्च करायचा का गरिबांच्या कल्याणाकरता तो पैसा खर्च करायचा, याचा विचार करायचा. समाजवाद म्हणजे हा आहे, तो जमा झालेला पैसा या लोकांच्या गरिबांच्या करता खर्च करायचा, हा सोपा शब्द आहे. म्हणजे जे एखाद्या कुटुंबामधली अपंग मुलाला ज्या आई वडील ज्या ममतेनं बघतात, त्याच ममतेनं सरकारनं या समाजामध्ये असलेले जे गरीब लोक आहेत, जे आर्थिकदृष्ट्या संपन्न नाहीत, ज्यांच्याकडे त्यांचं शिक्षण होत नाही, ज्यांच्या अंधश्रद्धा आहेत, या सगळ्या त्यांना शिक्षण मिळालं, मोफत मिळालं पाहिजे, याकरता या पैशाचा वापर झाला पाहिजे. म्हणजे समाजवाद. समाजवाद म्हणजे वेगळे काही नाही त्याच्यामध्ये. सर्व समान कुठलाही राजकीय पक्ष असला तरी समाजाचं कल्याण होऊ नये असं म्हणणारा कुठला राजकीय पक्ष असतो? सगळे पक्ष हेच म्हणतात की आम्ही समाजाचं कल्याण करण्याकरता निवडणुकीला उभं राहतो असं म्हणून एसएम त्याची व्याख्या ते करत होतं. एसएमचं पहिलं काम त्यांचं होतं की मोठं राष्ट्रसेवा दल चालवणं. राष्ट्रसेवाच्या बाबतीमध्ये अनेक गोष्टी टाळल्या. साधनेचं संपादक पद त्यांनी स्वीकारलं. 1946चा जो सातारचा मेळावा होता, तो मेळावा त्यावेळेला बाळासाहेब खेर हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि तो जे अधिवेशन झालं सातारमध्ये, त्याचा लाखो माणूस सेवादाची म्हणून त्या होते, ते बघितलं आणि मग मोरारजी भाई वगैरे हे त्यावर मंत्रिमंडळामध्ये होते आणि त्यांनी सगळं त्या राष्ट्रसेवा दलावर ते बंदी घातली गेली. हा इतिहास तुम्हाला माहिती नसेल कुणाला की राष्ट्रसेवा दलावर सुद्धा सरकारनं बंदी घातलेली होती. एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ती संघटना त्यावेळेला अस्तित्वात होती. आणि मग हा काय कारभार, त्याच्यानंतर राष्ट्रसेवा दलाच्या काळात समाजाची चळवळ सुरू झाली. समाजाचे कार्यकर्ते, आम्ही कार्यकर्ते कमी असतो, पण तो अत्यंत जिद्दीनं लढणारे असे कार्यकर्ते होतो या सगळ्याच्यामध्ये. आणि या सगळ्यातून महाराष्ट्राचं राजकारण द्विभाषिक एस.एम. जोशी हे राष्ट्रीय प्रवृत्तीचे होते. महाराष्ट्रासारख्या संकुचित प्रवृत्तीचा विचार करणारे ते नव्हते. त्यांची व्याख्या अशी होती की देशामध्ये कसं होतं, प्रांतिक आपल्याकडे हे महाराष्ट्र, कर्नाटक किंवा आंध्रा वगैरे ते राज्य का निर्माण झाली? त्याचा उद्देश असा होता की लोकांना प्रत्यक्षपणाने राजकारणामध्ये, कारभार करण्यामध्ये त्याच्यामध्ये सहभाग व्हावा. मराठी भाषेमध्ये लोकांना, मराठी बोलणारे लोक आहेत, इथे येणाऱ्या लोकांना त्या भाषेमध्ये राज्याचा कारभार चालावा. सरकारी येणारे पत्र असतील ते त्या मराठी भाषेमध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचावीत आणि मग त्याच्यातून या राजकारण काय पद्धतीने चालतं, कोर्टाची भाषा, कोर्टाचं लिखाण हे सुद्धा मराठीमधूनच आपल्याला मिळालं पाहिजे. हायकोर्टापर्यंत सगळे लेखन महाराष्ट्र मिळालं पाहिजे. सरकारचा कारभारसुद्धा, असेंब्लीसुद्धा ही मराठी भाषेतूनच चालली पाहिजे. म्हणजे लोकांना समजणाऱ्या भाषेमध्ये लोकांचा कारभार चालला पाहिजे. ते फॉर द पेपर, ऑफ द पेपर, बाय द पेपर जे आपण म्हणतो, त्याचा अर्थ हाच आहे. लोकांच्याकरता लोकांनी चालवण्याचं जे राज्य आहे, लोकांना ते कळलं पाहिजे आपल्याला. आणि म्हणून तो कारण म्हणून हे त्या संयुक्त महाराष्ट्र समितीचे सेक्रेटरी झाले. कर्नाटकाला विरोध करण्याकरता म्हणून नाही आहे, अजिबात नाही. गुजरातला विरोध करण्याकरता नाही, अजिबात नाही. कारण ही सगळी माणसं शेवटी भारतीय आहे. गुजरातच्या लोकांनी गुजराती भाषेमध्ये शिकलं पाहिजे, महाराष्ट्रात लोकांनी महाराष्ट्रीय भाषेमध्ये शिकलं पाहिजे. आणि मग दोघांना संपर्क भाषा म्हणून दुसरी भाषा जी हिंदी भाषा आहे ती भाषा शिकावी.
अशा पद्धतीने तो सगळा विचार होता आणि त्या विचाराप्रमाणे काम करणारे ते कार्यकर्ते होते.